सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की अस्मिताई हे सर्व चुकीच्या पद्धतीने समोर यायला पाहिजे असं बघते ती. लगेचच अर्जुनच्या डोक्यात क्लिक होऊन अर्जुन सायलीला म्हणतो की म्हणजे अस्मिताईने काही ॲक्शन घेण्याअगोदरच आपल्याला सगळं काही समोर आणावं लागेल सायली. एवढ्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो की 15च मिनिटात चैतन्य मी ऑफिसला येतो. त्यानंतर सायली ही अर्जुनला त्यांची बॅग देते. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि अर्जुन हा ऑफिसला जाण्यासाठी निघतो. इकडे अस्मिता ही तन्वीला फोन करून सांगते की अगं खूप आनंदाची बातमी आहे. तन्वी म्हणते की पटकन बोल, मी बाबांसोबत बाहेर फिरायला आली. तन्वी म्हणते की आम्ही विपुलसाठी अंगठी घ्यायला बाजारात आलोय. अस्मिता म्हणते की अगं कोण मुलगा तो काकांबरोबर कॅफेमध्ये आला होता तो? तन्वी म्हणते की हो तोच विपुल. अस्मिता म्हणते की बरं ऐक ना, इकडे मोठी गंमत झाली. मम्माने आज आमच्या घरी गुरुजींना बोलावलं होतं माहीत आहे का तुला? आणि ते कशासाठी? तर सायलीच्या प्रेग्नन्सीचा मुहूर्त काढायला. सायलीची चोर उटी भरायची ना, त्यासाठी मुहूर्त कधी चांगला आहे असे मम्माने गुरुजींना विचारले. तन्वी म्हणते की चोर उटी आत्ताच एवढ्या लवकर? अस्मिता म्हणते की चोर उटीसाठी मम्मी सायली कोणती साडी नेसणार याची आत्ताच तयारी सुरू करणार आहेत. अस्मिता म्हणते की बघ आता तन्वी ही तयारी नक्कीच आपल्या पथ्यावर पडेल. अस्मिता म्हणते बघ आता अर्जुन आणि सायली कसे तोंडावर आपटणार आहेत. तन्वी म्हणते की अगं ती सायलीला पूर्ण आईने घराबाहेर काढल्याचे स्वप्न देखील आता मला पडायला लागलेत. अस्मिता म्हणते की तुझे नक्की खरे होणार बघ तू आता. अस्मिता म्हणते की बघ या घरात जेव्हा कधी चोर उटी भरली जाईल ना, ती चोर उटी फक्त तुझी असेल. तर तन्वी खूप खुश होते. इकडे अर्जुन आणि सायली पुन्हा रात्री बेडरूममध्ये एकत्र विचार करत बसलेले असतात. अर्जुन म्हणतो की आपल्या आयुष्यात ही सिच्युएशन दुसऱ्या कोणाचीच नाही आहे, फक्त आपलीच आहे. सायली म्हणते की अर्जुन सर आता आपण ही लपवाछपवी थांबवून घरातल्या सर्वांना सांगूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो की आलात का पुन्हा तुम्ही तिथे? अर्जुन म्हणतो की त्याने मम्मा काय खुश होईल का? तर सायली म्हणते की आपण हे तर सांगू शकतो की तो रिपोर्ट चुकीचा आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की मम्माच्या हातात तुमच्या प्रेग्नन्सीची पॉझिटिव्ह रिपोर्ट आहेत. सायली म्हणते की आपण जर दुसऱ्यांदा टेस्ट केली तर तो रिपोर्ट नक्कीच निगेटिव्ह येणार सर. अर्जुन म्हणतो की बरोबर आहे तुमचं, आपण जर दुसऱ्यांदा टेस्ट केली तर तो रिपोर्ट निगेटिव्ह येईल आणि तोच रिपोर्ट आपण मम्माच्या हातावर ठेवू. सायली म्हणते की पण आपण बाहेर कसं जायचं? तर अर्जुन म्हणतो की काहीतरी यावर उपाय शोधावाच लागेल. सायली म्हणते की अहो मार्केटमध्ये प्रेग्नन्सी किट मिळतंय ना, आपण ते जाऊन आणूयात ना. अर्जुन म्हणतो की मम्मा यावर विश्वास नाही ठेवणार, तिला ना डॉक्टरचा निगेटिव्ह रिपोर्टच लागेल. अर्जुन म्हणतो की नाही आता काही जरी झालं तरी उद्या आपण टेस्टसाठी जाणार आहोत हे कन्फर्म आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कल्पना आणि अस्मिता नाश्ता करायला बसलेल्या असतात. विमल ही किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि हळूच कल्पना शेजारी येऊन बसतो. अस्मिता समोर बसलेली असते. तर अर्जुन म्हणतो की मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे मम्मा तुझ्यासोबत. तर कल्पना म्हणते बोलणारे. तर अर्जुन म्हणतो की गुड न्यूज मिळाल्यापासून आम्ही ना मंदिरात गेलो नाही आहे मम्मा. सायलीकडे बोट करत अर्जुन म्हणतो की सायली म्हणत होती आणि तिचीच इच्छा आहे मंदिरात जायची. कल्पना म्हणते की अगं सायली मला अगोदर का नाही सांगितलं? अर्जुन म्हणतो की मीच तुला बोलेल असं मी तिला सांगितलं होतं. अर्जुन म्हणतो की तुला जेव्हा केव्हा वेळ भेटेल ना तेव्हा सायलीला तू मंदिरात घेऊन जा. तर कल्पना ही अर्जुनकडे बघते आणि म्हणते की अरे तुम्ही चांगल्या कामासाठी मंदिरात जातात आणि बाळाचे आभार मानायला तुम्ही मंदिरात जातात, तेव्हा त्या ठिकाणी बाळाचे बाबा नकोत का? अर्जुन म्हणतो की मम्मा मला खूप मीटिंग्स आणि खूप कामं आहेत ग. तर कल्पना म्हणते की तुझ्या मीटिंग्स आणि कामे सगळे काही थांबव आणि सायलीला घेऊन मंदिरात घेऊन जा. कल्पना म्हणते की आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुला आता सायलीचा मन जपायला हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे मम्मा. अर्जुन म्हणतो की एवढं तुझं आग्रह असेल तर लगेचच मी माझ्या बायकोला घेऊन जातो आणि खांद्यावर हात ठेवत अर्जुन म्हणतो की चल बायको. कल्पना म्हणते की देवासमोर पेढेसुद्धा ठेवा बरं का? तर अर्जुन म्हणतो हो. तर फास्टमध्ये पोहे खात अस्मिता म्हणते की अर्जुन बोलला काय आणि लगेच तयारही झाला. अस्मिता म्हणते की नक्की काहीतरी गडबड आहे, तेव्हा यांच्या पाठीमागे मला जावेच लागेल. लगेच अस्मिता म्हणते की मम्मा मला एक काम आठवलं, मी लगेचच जाऊन येते आणि अस्मितासुद्धा अर्जुन सायली पाठोपाठ जाते. तिकडे तन्वी विचार करत असते की माझं कसं झालं, एकीकडे गेले तर आग आणि दुसरीकडे गेले तर दरी. त्या किल्लेदाराने विपुलला माझ्या डोक्यावर आणून बसवले असे आता तन्वी एकटीच तिच्या बेडरूममध्ये विचार करत असते.
एवढ्यात इकडे बाहेर येऊन अस्मिता ही तन्वीला कॉल करते. तन्वी म्हणते, काय बोल ना अस्मिता. तर अस्मिता म्हणते की अगं मोठी अपडेट आहे. अस्मिता म्हणते की अगं अर्जुन आणि सायली घरातून निघालेत आणि मी त्यांना फॉलो करते आणि ते दोघं मंदिरात जाणार आहे असे म्हटले. पण अर्जुन कधी मंदिरात जातोय का? म्हणून ते जिथे जाईल ना तिथे मी त्यांना फॉलो करणार आहे, म्हणून तू माझ्या पाठीमागे ये. तन्वी म्हणते की तू त्यांना फॉलो कर, मी लगेचच तुझ्या पाठीमागून येते आणि फोन कट करते. इकडे आता पूर्णाजी ही नाश्त्यासाठी येऊन टेबलवर बसलेली असते. तर म्हणते की कल्पनाताई बघा ना, तर अर्जुन सर आता सायलीच्या आवडीनवडी किती जपायला लागलेत आणि त्यांना घेऊन ते मंदिरातही गेलेत. तर लगेचच कल्पना खुश होते आणि पूर्णाजी ते सर्व ऐकते. तेवढ्यात पूर्णाजी म्हणते की अर्जुन स्वतः नाही गेला, तू त्याला जायला भाग पाडलंस. कल्पना म्हणते विषय तर त्यानेच काढला ना. तर पूर्णाजी म्हणते की प्रत्येक गोष्टीचा ना वेगळा अर्थ लावू नकोस तू कल्पना. जवळ येत कल्पना म्हणते की पूर्णाई, माझा अर्जुनने कधीच ऐकलं नाही आणि तो कधीच मंदिरात गेला नाही, पण आज तो गेला, कारण आज तो एका बाळाचा बाप आहे म्हणून. कल्पना म्हणते की अर्जुनमध्ये नक्की फरक पडलाय आणि पूर्णाजी आता तरी राग सोडा ना. कल्पना म्हणते की अहो सुभेदारांचा वारस येतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये कुठलीच आता आडी ठेवू नका. कल्पना म्हणते की बाळ किती भाग्यवान असणार आहे आणि त्याला काय शिक्षा द्यायची. तेवढ्यात पूर्णाई उठून उभा राहत म्हणते की चोर उटी भरली की 5 किलो पेढे मागून घ्या आपल्या अर्जुनच्या ऑफिसमध्ये वाटायला सर्वांना. ते ऐकून आता कल्पनाला मोठा आनंद झालेला असतो. पूर्णाई म्हणते की आणि बाळाच्या आरोग्यासाठी मंदिरात अभिषेकही करा. तेव्हा कल्पनाला आनंदाचा धक्का बसतो. इकडे आता अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमध्ये येतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिसेस सायली, तुम्हाला पुन्हा टेस्ट का करायची? पहिली प्रेग्नन्सी टेस्ट करून आठवडासुद्धा नाही झाला. सायली म्हणते की डॉक्टर, माझ्या प्रेग्नन्सी रिपोर्टवर लिहिलंय की मी प्रेग्नंट आहे म्हणून, पण मला असं काहीच वाटत नाहीये. तर डॉक्टर म्हणतात का? तर सायली म्हणते की मी जर प्रेग्नंट असते तर मला काहीतरी लक्षणं जाणवली असते ना. सायली म्हणते की तसे मला कोणतेच लक्षणं दिसत नाही. तर 3 महिन्यापूर्वी जे काही लक्षणं दिसतात असे काय काय वाटतंय तुम्हाला? असे आता डॉक्टर सायलीला बोलतात. सायली म्हणते की डॉक्टर, आपण माझे प्रेग्नन्सी टेस्ट पुन्हा करूयात का, आणि तेही माझ्या समाधानासाठी. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे सायली. डॉक्टर म्हणतात की मिस सायली, आता मीच तुम्हाला चेक करते. अर्जुन म्हणतो की मी बाहेर थांबतो. तर डॉक्टर म्हणतात की कशाला? बायकोच्या तब्येतीविषयी नवऱ्याला सगळं काही माहीत असायला हवं, तेव्हा तुम्ही सुद्धा इथेच थांबा असे आता डॉक्टर अर्जुनला सांगतात. आणि लगेच डॉक्टर हे सायलीला घेऊन तिची टेस्ट करू लागतात. तर अर्जुन तिथेच टेबलवर बसलेला असतो. इकडे आता अस्मिता ही अर्जुनच्या पाळतीवरच असते. तेवढ्यात तन्वी तिथे येते. अस्मिता म्हणते किती वेळ लावलास तू? तेव्हा तन्वी म्हणते की अगं बाबा, आजकाल माझ्या पाळतीवरच असतात. इकडे अस्मिता लगेच तन्वीला म्हणते की अर्जुन सायलीला मंदिरात घेऊन जातो असे म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन आलाय. तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो. तन्वी म्हणते की बरोबर, म्हणजे त्यांना नक्की माहीत आहे की सायली प्रेग्नंट असणं शक्यच नाहीये. अस्मिता म्हणते की मग आता त्यांना कळेल ना की सायली प्रेग्नंट नाहीये, मग घरी काय सांगतील ते? तन्वी म्हणते की आपल्याला तेच तर बघायचं आणि हे सगळ्यातून सावरता सावरता त्यांचे खूप हाल होणार आहेत. तन्वी म्हणते की ती आता काय करणार आहेत हे बघितल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. चला आपण बघूयात ते काय काय करतात ते. इकडे आता टेस्ट करून झाल्यानंतर डॉक्टर हे सायलीला म्हणतात की तुमचे तर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि प्रेग्नन्सीमध्ये जे काही वेगळं जाणवतं ना ते तुमच्यामध्ये अजिबात जाणवत नाहीये. डॉक्टर म्हणतात की तुमचे आपण पहिली प्रेग्नन्सी रिपोर्ट चेक करूयात आणि त्यानुसार टेस्ट करूयात. आणि डॉक्टर लगेचच नर्सला सायलीचे पहिले रिपोर्ट घेऊन यायला सांगतात. तेवढ्यात नर्स ही डॉक्टरांकडे ते रिपोर्ट घेऊन येते आणि म्हणते की काहीतरी गडबड आहे मॅडम. तेव्हा डॉक्टर ते रिपोर्ट बघतात आणि म्हणतात की हे तर रिपोर्ट निगेटिव्ह आहे आणि यामध्ये मिसेस सायली प्रेग्नंट नाही असं लिहिलंय. ते ऐकून अर्जुन आणि सायलीला मोठा आनंद होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की दाखवा मला रिपोर्ट. आणि अर्जुन ते रिपोर्ट बघत अर्जुनला एवढा आनंद होतो की मोठ्याने हसत अर्जुन सायलीला म्हणतो की हार्टली कॉंग्रॅच्युलेशन सायली, तुम्ही प्रेग्नंट नाही आहात. तर सायलीसुद्धा मोठ्याने हसू लागते आणि म्हणते की सर तुमचं पण कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा ते बघून डॉक्टर अवाक होतात. ते बघून डॉक्टर अवाक होत म्हणतात की अहो तुम्ही कॉंग्रॅट्स का करता? प्रेग्नन्सी नाही म्हणून तर लोक दुःखी होतात आणि तुम्ही आनंदी कसे? आणि हे असं करतानाचं मी पहिलंच जोडपं बघते. तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला आता पुन्हा प्रेग्नन्सी चेक करायची काहीच गरज नाही आहे. पण गडबड ही आहे की अगोदरचा तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला, तो रिपोर्ट चुकीचा कसा छापला गेला आणि तोच रिपोर्ट बघून मी तुमच्या आईशी बोलले होते.
डॉक्टर म्हणतात की नर्स हा काय प्रकार आहे? तर नर्स म्हणते की सॉरी मॅडम, पण त्या दिवशी मी ड्युटीवर नव्हते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की कोण ड्युटीवर होते? त्या नर्सला शोधून काढा आणि माझ्याकडे घेऊन या. नर्स लगेचच त्या सिस्टरला आणायला जाते. तर डॉक्टर इकडे अर्जुनची माफी मागत म्हणतात, आमच्या स्टाफच्या हलगर्जीपणामुळे खूप मोठी चूक झाली. तेव्हा सायली म्हणते की डॉक्टर, ही चूक ज्या माणसाकडून झाली ना, तिला नोकरीवरून काढू नका, कारण शेवटी तोही एक माणूस आहे आणि फक्त त्याला पुढल्या वेळेस काळजी घ्यायला सांगा. तर अर्जुन म्हणतो की देवी सायली, चला तर आपण निघूयात. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली ह्या बाहेर येतात. तर लगेच अर्जुन म्हणतो की मिस सायली, 1 मिनिटे तुम्ही इथेच थांबा. अर्जुन पुन्हा संशय येऊन पाठीमागे जातो. तर लगेचच अर्जुनला समोर तन्वी आणि अस्मिता दिसते. तेव्हा अर्जुन विचार करतो की हे नक्की अस्मिताचं काम आहे आणि तन्वीसुद्धा यामध्ये सामील आहे. तर लगेच अर्जुन तेथून निघून जातो. इकडे आता दोघीही त्या नर्सला बघू लागतात. तेवढ्यात ती नर्स ही तन्वीला दिसते. तन्वी म्हणते की अस्मिता तू इथेच थांब, मी तिला विचारून येते. आता इकडे प्रेग्नन्सी नसल्यामुळे अर्जुन आणि सायलीला मोठा आनंद झालेला असतो. तर आता अर्जुन आणि सायली घरी जाताच सायली ही प्रेग्नंट नसल्याचे कसे सर्वांच्या समोर आणते आणि त्यानंतर धमाका उडून अर्जुन अस्मिताला कसे तोंडावर पाडतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.